एक जणाने हातात पट्टा घेतला, मला खाली बसवलं गेलं. एका पायावर घनश्याम सोनवणेंनी माझ्या एका मांडीवर एक पाय ठेवला, दुसऱ्या मांडीवर दुसरा पाय ठेवला. कांबळे नावाचे दुसरे एक त्यांचे सहकारी होते PSI, ते माझ्या मांडीवर बसले. त्याच्यानंतर शिरकुळे नावाचे जे एक व्यक्ती होते, कर्मचारी होते, त्यांनी मला पट्ट्याने पायाला मारलं. नंतर मला ते सहन होत नव्हतं, तरी पण मी त्या ह्याच्यात सुद्धा मी त्यांना हे बोलून गेलो की म्हणलं, साहेब या पोलीस कस्टडीमध्ये मी महात्मा गांधीजींचं नाव घेऊन उपोषण केलेलं आहे, मी अहिंसेचा विचार सांगतोय आणि तुम्ही मला नथुराम गोडसेसारखं असं हिंसावादी तुम्ही झालेला, तुम्ही मारहाण करताय, हे बरोबर नाही. न्यायालय खरोखरच म्हणजे एखादी जर चुकीची गोष्ट असेल, मग ते कुणी असेल, पोलीस असतील किंवा कुणी, तर ते कधीही सहन करू शकत नाही. याचा प्रत्यय मला त्यावेळी आला. आम्हाला साधारण 11:30-12 वाजता न्यायालयात नेलं होतं. तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत केवळ माझ्या मारहाणीचंच चौकशी त्यावेळी तिथं सुरू होती. न्यायालयाने ते प्रकरण अतिशय गांभीर्याने घेतलं. त्यावेळी घनश्याम सोनवणे सांगण्याचा प्रयत्न करत होते की म्हणजे असं काही झालं नाही, मी कशाला मारहाण करू वगैरे. घनश्याम सोनवणे स्वतः हातात पट्टा घेऊन मला मारहाण केली होती. आणि मारहाण माझ्या शरीरावर किती झाली ह्याच्याविषयी जे हृदयावर जे घाव बसलेले आहेत माझ्या, ते मी माझ्या आयुष्यात मी विसरू शकत नाही, मी विसरणार सुद्धा नाही. आणि ते विसरावेत अशी माझी बिलकुल इच्छा नाही. आमच्यावर अॅट्रॉसिटीची केस आहे, खंडणीची केस आहे आणि तिसरी खंडणीची केस आहे. परंतु पोलीस या तिन्ही केसमध्ये काही विचारत नाहीत. जे अक्षय सोनवणे आहेत त्यांनी मला मोका लावेन अशी धमकी दिलेली आहे, त्यांनी मला टायरमध्ये घालून मारेन अशी धमकी दिलेली आहे. आणि ते रामराजे नाईक निंबाळकर, प्रभाकर देशमुख, रणजित देशमुख अशा लोकांची नावं घ्यायला आमच्यावर दबाव आणतायत असं मी न्यायालयाच्या समोर बोललो होतो. न्यायालयाने त्यावेळी वडूज पोलीस ठाण्याचे घनश्याम सोनवणे तिथं उपस्थित होते, त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं की अजिबात दबाव आणायचा नाही. मला आजही माननीय न्यायाधीश मॅडमचा आजही चेहरा आठवतो की त्यांनी सांगितलं होतं की अजिबात दबाव आणायचा नाही. रामराजे नाईक निंबाळकर असतील, प्रभाकर देशमुख असतील, त्याच्यानंतर त्यांनी रुपेश कदम ह्या पत्रकाराचाही त्यावेळी उल्लेख केला होता. रणजित देशमुख यांचा एक उल्लेख केला होता. इंदलकर म्हणून त्यांनी मला एक विचारलं होतं, कोण इंदलकर, मला आजपर्यंत माहीत नाही हे कोण नक्की इंदलकर आहे. तर अशा लोकांविषयी माझ्याकडे वारंवार विचारणा केली होती. आणि ह्या ज्या सगळ्या ज्या बातम्या मी जे करतोय ह्याच्या पाठीमागे रामराजे नाईक निंबाळकर, प्रभाकर देशमुख, रणजित देशमुख यांचा हात आहे. ह्यांच्या सांगण्यावरून केलंय असं तुम्ही बोला असं ते मला इन्सिस्ट करत होते. 2 खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि आणखी तुम्हाला 3-4 खोटे गुन्हे दाखल करून 5 गुन्हे दाखल झाले की तुम्हाला मोका लावला जाईल. आणि एकदा जर का मोका लावला तर तुम्हाला वर्षभरपर्यंत जामिनाला साठी तुम्ही अर्जही करू शकणार नाही असे मला त्यांनी धमकी दिली. संजय राऊत यांना त्यांनी शिवी दिली. ते बोलले की संजय राऊतांनी एक बातमी लिहिली होती. तर मी म्हणलं हे लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, आचार्य अत्रे अशा लोकांचा पत्रकारितेचा, बाबासाहेब आंबेडकर असतील यांचा वारसा आहे आपल्याला. स्वतः महात्मा गांधी लेख लिहिल्यामुळे जेलमध्ये गेले होते, लोकमान्य टिळक लेख लिहिल्यामुळे जेलमध्ये गेले होते, आचार्य अत्रे सुद्धा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर जेलमध्ये गेलेले होते. तर हे त्यांच्या म्हणजे कसलाही अभ्यास नसलेल्या गैरलागू जे पत्रकारितेच्या स्वातंत्र्याशी निगडीत जे प्रश्न आहेत, ते पत्रकारिता स्वातंत्र्यावर गदा आणणारे प्रश्न आहेत, असे प्रश्न ते मला विचारत होते. पत्रकारिता म्हणजे त्यांना शुल्लक, थिल्लर वगैरे आलतू फालतू अशा पद्धतीने ते बोलत होते. आणि नमस्कार, लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. यापूर्वी मी जेलमधून आल्यानंतरचे 2 व्हिडिओ प्रसिद्ध केलेले आहेत आणि आता हा 3रा व्हिडिओ मी प्रसिद्ध करत आहे. 3रा व्हिडिओ जो महात्मा गांधीजींच्या विचारावर मी उपोषण केलेलं होतं आणि असं असतानाही पोलिसांनी माझ्यावर एखाद्या गुंडाप्रमाणे, एखाद्या म्हणजे जणू काही
म्हणजे मला माझ्या अंगात महात्मा गांधींचं आचरण करतोय हे बघितल्यानंतर जणू काय त्यांच्या अंगात नथुराम गोडसे संचारला की काय असं म्हणावे लागेल. असा बिकट अनुभव जो आहे माझा तो मी तुम्हाला सांगणार आहे. हा अनुभव माझा आहे दहिवडी आणि वडूज या दोन्ही पोलीस ठाण्यामधला. दहिवडी पोलीस ठाण्यामध्ये म्हणजे सुरुवातीला वडूज पोलीस ठाण्यामध्ये होतो. 8-9 दिवस मी वडूज पोलीस ठाण्यामध्ये होतो. नंतर मला सातारच्या तुरुंगामध्ये कारागृहामध्ये मला शिफ्ट करण्यात आलं. त्याच्यानंतर 17 तारखेला मला कारागृहात सातारच्या शिफ्ट करण्यात आलं. 9 तारखेला मला वडूज पोलीस ठाण्याने घेतलं होतं. 9 मार्च ते 17 मार्च एवढ्या कालावधीमध्ये मी वडूज पोलीस ठाण्यामध्ये होतो. आणि तो जो कालावधी होता वडूज पोलीस ठाण्यातला तो जास्तीत जास्त माझा उपोषण कालावधी होता, कारण मी 6 दिवस तर मी उपोषणच केलेलं होतं तिथं. त्याच्यानंतर मला न्यायालयीन कोठडीमध्ये 17 तारखेला सातारच्या न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवण्यात आलं. त्याच्यानंतर लगेचच 2 दिवसानंतर म्हणजे 19 किंवा 20 तारखेला मला दहिवडी पोलिसांनी ताब्यात घेतलं. दहिवडी पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलं. दहिवडी पोलीस ठाण्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की वडूज पोलीस ठाण्यामध्ये माझ्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होता, तसा दहिवडी पोलीस ठाण्यामध्ये माझ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झालेला होता. म्हणजे ज्या माणसाला मी भेटलोच नाही किंवा ज्याला मी फोनच केलेला नाही त्याला मी विधानसभेच्या आवारात, जिथं मी तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की विधानसभा कालावधीमध्ये मी मंत्री महोदयांना काही प्रश्न विचारत होतो आणि ते अख्ख्या महाराष्ट्राने सर्व चॅनलवर पाहिलं होतं. तर त्या ठिकाणी मी त्या एका कार्यकर्त्याला मी 5 कोटीची खंडणी मागितली. असा अजब आणि जगातलं आठवं आश्चर्य म्हणावं असा हा अजब असा गुन्हा दहिवडी पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेला होता. आणि त्यासाठी मला त्यांनी 19 तारखेला ताब्यात घेतलं. ज्यावेळी मला तिथं नेण्यात आलं दहिवडी पोलीस ठाण्यामध्ये, त्यावेळी दराडे जे तिथले API आहेत ते होते, परंतु तपास त्यांच्याकडे नव्हता. तपास होता अक्षय सोनवणेंकडे. अक्षय सोनवणे मला ज्यावेळी भेटायला आले आणि त्यांना मी सांगितलं की माझ्यावर जो 5 कोटीचा गुन्हा दाखल केलेला तुम्ही म्हणताय, तर हे साप खोट आहे, तर तुमच्याकडे म्हणजे काय पुरावा आहे असं मी त्यांना विचारणा केली. तर त्यांनी सांगितलं की तो जो कार्यकर्ता आहे तो म्हणजे त्याला तुम्ही विधान भवनात भेटला वगैरे असं त्यांचं म्हणणं होतं. आणि मग मी हसलो. मी म्हटलं मी त्या माणसाला कुठेही भेटलो नाही, माझं कधी त्यांच्याशी संभाषण नाही. आणि मग पोलिसांच्याही लक्षात आलं की हा गुन्हा खोटा आहे. त्यानंतर पुढचे एक साधारण मला वाटतं मी 10 दिवस, मला डिटेल्स माहीत नाही, 9-10 दिवस असतील, तर मी त्या पोलीस कोठडीमध्ये होतो. त्या संबंध कालावधीमध्ये या खंडणीविषयी मला पोलिसांनी, अक्षय सोनवणे असतील किंवा अन्य कोणी, मला काही एक प्रश्न विचारले गेलेले नाहीत. आणि मला तिथे ती जी पोलीस कोठडी, जसं मी म्हटलं की वडूज पोलीस ठाण्याची पोलीस कोठडी अतिशय गलिच्छ होती, तशीच ही पोलीस कोठडी सुद्धा काही त्याच्यापेक्षा फार वेगळी नव्हती. अतिशय अस्वच्छता होती. तिथं जे काही पांघरायला अंथरूण पांघरून जे होतं ते धुतलेलं नव्हतं, स्वच्छ नव्हतं. मी न्यायालयाला सांगितलं की तिथं फार मच्छर चावतायत वगैरे. मग त्यानंतर मग यांनी थोडंसं साफसफाई केली, पाणी टाकून तिथल्या कर्मचाऱ्यांनी ते स्वच्छ केलं न्यायालयाने सूचना केल्यामुळे. परंतु तिथं काय फार काही फरक त्यानंतरही पडला नाही. समोरच जे जुनं तहसीलदार ऑफिस होतं ते तोडण्यात आलेलं होतं आणि ते तोडायचं काम चालू होतं. खरं तर मला ते बघून वाईट वाटलं, कारण तहसीलदारांची जी जुनी इमारत होती ती ब्रिटिशकालीन आणि अतिशय चांगली वास्तू, जी ब्रिटिशकालीन वास्तू, त्याचा एक वेगळाच रुबाब असतो ब्रिटिशकालीन वास्तूंचा, त्या इमारतींचा, ती तोडलेली बघून मला पहिल्यांदाच माहीत झालं की ती इमारत तोडली गेलेली आहे. तर मला ते फार वाईट वाटलं. हे खरं तर मोठा बातमीचा विषय आहे की अशा पुरातन ज्या वस्तू आहेत, त्या वास्तू आहेत, त्या का तोडल्या जातात? ह्या तोडायला नाही पाहिजेत. हे जे सरकारने जे काही कंत्राटीकरण चालू केलेलं आहे की ठेकेदारांचं भलं करण्यासाठी
चांगल्या वस्तू तोडून टाका. तशी ती तहसीलदारांची वास्तू तोडलेली आहे हे सांगायला काय कुठल्या ज्योतिषाची गरज नाही. त्याच्याऐवजी तीच इमारत त्याचं नूतनीकरण करायला पाहिजे होतं, परंतु ती तोडली गेली. असो, विषय आता तो नाही, मी नंतर त्यावर कधीतरी बोलेन. तर मग तिथं माझ्यासोबतच एक अनिल सुभेदार, त्यांना केवळ माझे आणि त्यांचे फोन झालेले आहेत या संशयावरनं त्यांना तिथं अटक केलेली होती. तर त्यातलं जे चौकशीमध्ये म्हणाल तर मला पोलिसांनी, मी आतापर्यंत सतत बोलतोय, न्यायालयामध्ये मी बोललेलो आहे. म्हणजे हे जे मी सगळं तुम्हाला वाचकांना, प्रेक्षकांना जे मी व्हिडिओमध्ये सांगतोय, हे मी हा सगळा भाग, बराचसा ह्यातला भाग, बराचसा म्हणण्यापेक्षा सगळाच मी न्यायालयासमोर वारंवार सांगितलेलं आहे. मला 7-8 न्यायाधीशांच्या समोर वेगवेगळ्या केसेसमध्ये वेगवेगळ्या वेळी नेण्यात आलं होतं आणि त्यातल्या पहिले 2-3 न्यायाधीश सोडले, 2-3 माझ्या न्यायालयातल्या वाऱ्या सोडल्या, 3 वाऱ्या. तर त्यानंतरच्या मी सगळ्या ज्या वेळी मी न्यायालयात गेलो होतो त्यावेळी हे माझे सगळे आक्षेप नोंदवलेले होते. तर मी काय नोंदवलेले होते आक्षेप, तर मला दहिवडी पोलीस ठाण्यामध्ये जे पोलीस निरीक्षक होते, सहाय्यक पोलीस निरीक्षक, ज्यांच्याकडे माझ्या चौकशीचा जबाबदारी होती, अक्षय सोनवणे यांनी मला वारंवार खंडणी या विषयात तर काहीच विचारलं नाही, परंतु तुम्ही विशिष्ट लोकांची नावं घ्या, म्हणजे रामराजे नाईक निंबाळकर असतील, प्रभाकर देशमुख असतील, त्याच्यानंतर त्यांनी रुपेश कदम ह्या पत्रकाराचाही त्यावेळी उल्लेख केला होता, रणजित देशमुख यांचा एक उल्लेख केला होता, इंदलकर म्हणून त्यांनी मला एक विचारलं होतं. कोण इंदलकर, मला आजपर्यंत माहित नाही हे कोण नक्की इंदलकर आहे. तर अशा लोकांविषयी माझ्याकडे वारंवार विचारणा केली होती आणि ह्या ज्या सगळ्या ज्या बातम्या मी जे करतोय ह्याच्या पाठीमागे रामराजे नाईक निंबाळकर, प्रभाकर देशमुख, रणजित देशमुख यांचा हात आहे, ह्यांच्या सांगण्यावरून केलंय असं तुम्ही बोला, असं ते मला इन्सिस्ट करत होते. परंतु मी जी बातमी केलेली आहे ही, मी पत्रकार आहे आणि पत्रकार म्हणून माझ्याकडे जी माहिती आल्यानंतर मी ती पडताळली, मी निहाळून पाहिली आणि त्यात सकृतदर्शीने तथ्य आढळल्यामुळे मी ती बातमी केलेली आहे. तो माझा निर्णय होता, मला कुणीही सांगितलेलं नव्हतं आणि कुणाच्याही सांगण्यावरून मी केलेलं नव्हतं. हे मी ठामपणे अक्षय सोनवणेंना सांगितलं त्यानंतर. आणि हे मी सगळं न्यायालयासमोर बोललोय बरं का, प्रेक्षकांना मी हे पुन्हा सांगतो की हे मी न्यायालयासमोर बोललेलो आहे, न्यायालयासमोर लेखी दिलेलं आहे. न्यायालयासमोर हे लेखी दिलंय की अक्षय सोनवणे माझ्यावर ही नावं घेण्यासाठी कशा पद्धतीचा दबाव आणत होते. त्यानंतर मी नावं घेत नाही असं लक्षात आल्यानंतर अक्षय सोनवणेंनी मला अशी भीती दाखवली की तुमच्यावर आतापर्यंत 3-4 खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत, आणखी 2 खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि आणखी तुम्हाला 3-4 खोटे गुन्हे दाखल करून 5 गुन्हे दाखल झाले की तुम्हाला मोका लावला जाईल आणि एकदा जर का मोका लावला तर तुम्हाला वर्षभरपर्यंत जामिनाला साठी तुम्ही अर्जही करू शकणार नाही, असे मला त्यांनी धमकी दिली. तर खरं तर ज्यावेळी त्यांनी ही मला भीती दाखवली त्यावेळी मी थोडंसं टेन्शनमध्ये आलो रात्रभर. त्यावेळी माझी झोप लागली नाही पोलीस कोठडीमध्ये. मी त्यांना बोललो होतो की मी विचार करतो आणि सांगतो. खरं तर विचार करायची गरज नव्हती, जो माझा स्वभाव आहे, म्हणजे मला फासावर जरी लटकवलं तरी मी कुणाची खोटी नावं घेणार नाहीत. मी पत्रकार आहे आणि माझ्या पत्रकारितेला साजेसं शोभेचं असंच वर्तणूक करेन, हे कुणी सांगण्याची मला गरज नाही. त्याच्यामुळे पण तरीही त्यांच्या समाधानासाठी म्हटलं होतं की मी सकाळी तुम्हाला विचार करून सांगतो. आणि मग त्या रात्री मी 1-2-3 जणांजवळ, तिथं पोलीस असतील किंवा ह्यांच्याजवळ बोलता बोलून गेलो, जे बोलायला नाही पाहिजे होतं पण मी बोलून गेलो. मी असं म्हटलं की हे जे अक्षय सोनवणे चुकीच्या पद्धतीने बेकायदेशीरपणे कायदा हातात घेऊन न्यायालयापेक्षा स्वतःला मोठं समजतायत, तर मी अक्षय सोनवणेंच्या विरोधात ज्यावेळी मला उद्या परवा न्यायालयासमोर नेलं जाईल त्यावेळी मी अक्षय सोनवणेंची तक्रार करेन. तर
हे कुणीतरी ते अक्षय सोनवणेंना सांगितलं. अक्षय सोनवणे दुसऱ्या दिवशी आले, माझ्यावर प्रचंड चिडले, भडकले. मला बोलले की तुम्हाला टायरमध्ये घालून मारू, तुम्हाला असं करू, तसं करू, तुम्ही जा न्यायालयासमोर. खरं तर हे न्यायालयाविषयी असं पोलीस अधिकाऱ्यांनी न्यायालयाविषयी असं अभद्र बोलणं किंवा न्यायालयाविषयी चुकीचं बोलणं हे योग्य नाही. न्यायालयाचा आदर केला पाहिजे. मला तर माझ्यासाठी तर न्यायालय हे देवच आहे. मी पहिला व्हिडिओ जो तयार केला तो केवळ न्यायालयाचा आभार मानण्यासाठीच केला होता. आणि आमच्यासारख्या लोकांना ज्यावेळी असं सरकार असेल किंवा पोलीस अत्याचार करतात त्यावेळी आम्हाला एकच मार्ग असतो की न्यायालय. आणि त्याच न्यायालयाविषयी हे अक्षय सोनवणे चुकीचं बोलत होते. ते बोलले की जा न्यायालय काय करतंय बघू. म्हणजे खरं तर न्यायालयाच्या परवानगीनेच आम्हाला पोलीस कोठडीमध्ये चौकशीसाठी ठेवण्यात आलं होतं. त्याच न्यायालयाविषयी सोनवणे साहेब असं चुकीच्या पद्धतीने बोलत होते. परंतु त्यानंतर एक गोष्ट झाली की त्यानंतर अक्षय सोनवणेंनी माझ्यावर परत कधी दबाव टाकला नाही. आणि मी प्रभाकर देशमुख किंवा रामराजे नाईक निंबाळकर किंवा अन्य कोणी राजकीय नेते असतील यांचं नाव घ्यावं म्हणून मला त्यांनी आग्रह केला नाही. परंतु म्हणजे हे झालं एक अक्षय सोनवणेंचा अनुभव. त्याच्यानंतर मी सातारा पोलीस ठाण्याच्या कस्टडीमध्ये होतो. सातारा पोलीस ठाण्याच्या कस्टडी नंतर तिथेही 3 दिवसात आम्हाला एमसीआर झाला. त्या एमसीआर नंतर आम्हाला न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली होती. म्हणजे तिसऱ्या केसमध्ये जे सातारा शहर पोलीस ठाण्याचं जे मी नंतर ज्यावेळी अटकेत होतो ते मला एमसीआर दिला गेलेला लगेचच दिला होता. सातारा तिसऱ्या केसमध्ये जी 1 कोटीची केस आहे त्याविषयी सुद्धा मी नंतर सांगेन. परंतु मला घनश्याम सोनवणेंकडे यायचे त्यामुळे मी हा भाग थोडक्यात आटोपतो. तर मला तिसऱ्या केसमध्ये एमसीआर लगेच झाला होता. आणि आम्ही कळंबा म्हणजे कोल्हापूरमध्ये जेलमध्ये असताना आम्हाला परत पोलिसांनी ताबा मागितला. म्हणजे आपल्याला माहित असेल की जो नवीन कायदा नवीन IPCच्या ठिकाणी जे BNS आलेलं आहे तर त्याच्यामध्ये असं आता नवीन तरतूद केलेली आहे की एखाद्या आरोपीला जर पोलीस कोठडीनंतर त्याला न्यायालयीन कोठडीत टाकलं तर पूर्वी असं होतं की IPC नुसार की परत त्याला चौकशीसाठी पोलिसांना घेता येत नव्हतं. परंतु आता मात्र परत पोलिसांना ताबा घेता येतो. तर मग सातारा पोलीस स्टेशनमधली जी 1 कोटीची जी केस आहे तर त्या केसमध्ये मला परत मी माझ्यासोबत अनिल सुभेदार आणि त्या ज्या महिला आहेत तिसऱ्या असा आम्हाला तिघांचा ताबा परत एकदा घेतला गेला होता. आणि सातारा त्या ताबा जाहीर करण्या अगोदर आम्हाला कोर्टासमोर आणलं होतं. तर त्या कोर्टाच्या समोर मी स्पष्टपणे बोललो होतो न्यायाधीशांच्या समोर. खरं तर मी त्या न्यायाधीशांचे आभार मानतो की त्यांनी मला बोलायला संधी दिली. त्यांना मी असं सांगितलं की मला आमच्यावर अॅट्रॉसिटीची केस आहे, खंडणीची केस आहे आणि तिसरी खंडणीची केस आहे. परंतु पोलीस या तिन्ही केसमध्ये काही विचारत नाहीत. जे अक्षय सोनवणे आहेत त्यांनी मला मोका लावेन अशी धमकी दिलेली आहे. त्यांनी मला टायरमध्ये घालून मारेन अशी धमकी दिलेली आहे. आणि ते रामराजे नाईक निंबाळकर, प्रभाकर देशमुख, रणजित देशमुख अशा लोकांची नावं घ्यायला आमच्यावर दबाव आणतायत असं मी न्यायालयाच्या समोर बोललो होतो. न्यायालयाने त्यावेळी वडूज पोलीस ठाण्याचे घनश्याम सोनवणे तिथं उपस्थित होते. त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं की अजिबात दबाव आणायचा नाही. मला आजही माननीय न्यायाधीश मॅडमचा आजही चेहरा आठवतो की त्यांनी सांगितलं होतं की अजिबात दबाव आणायचा नाही. त्यानंतरही घनश्याम सोनवणेंनी म्हणजे ह्यातलं एक आश्चर्य असं आहे की सातारा पोलीस ठाण्यामध्ये असलेली केस वडूज पोलीस ठाण्याकडे का ट्रान्सफर केली हे एक मोठं आश्चर्य आहे. याच्यावर मी नंतर एक व्हिडिओ करेन. त्याच्यामध्ये ह्याच्या मागं नक्की काय घडलेलं आहे याच्यावर एक नंतर स्वतंत्र व्हिडिओ मी तयार करेन. आता मी तूर्त हे सांगतोय की पोलिसांनी मला कसा त्रास दिला होता तो. त्याच्यानंतर मला ज्यावेळी
वडूज पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आलं त्यावेळी माझ्याबरोबरचे जे आरोपी होते अनिल सुभेदार यांना अक्षरशः पोलिसांनी म्हणजे स्वतः घनश्याम सोनवणे आणि त्यांच्यावर अजून 2-3 पोलीस होते त्यांनी अक्षरशः फरफटत ते घेऊन गेले होते आणि त्या रात्री त्यांना दहिवडी पोलीस ठाण्यात ठेवलं होतं. खरं तर न्यायालयाने जे पोलिसांना दिलेले अधिकार आहेत त्याच्यावरचं हे उल्लंघन आहे. कारण न्यायालयाने वडूज पोलीस ठाण्यामध्ये पोलीस कोठडीमध्ये ठेवण्यास परवानगी दिलेली होती. असं असताना अनिल सुभेदारांना तुम्ही दहिवडी पोलीस ठाण्यात कसं काय नेता? तर तिथं आम्ही साधारण 6 दिवस 2 टप्प्यामध्ये सुरुवातीला 2 दिवस ते जे सेशन कोर्ट होतं त्यांनी 2 दिवस परवानगी दिली होती आम्हाला त्या कोठडीत ठेवायला. तर त्या 2 दिवसामध्ये माझी काही एक चौकशी पोलिसांनी केली नाही, मला एक शब्द विचारलेला नाही. त्याच्यानंतर जे आमचं मूळचं कोर्ट होतं जे खालचं कोर्ट आहे JMMC कोर्ट बोलतात त्या कोर्टामध्ये आम्हाला नेण्यात आलं. तर तिथं मी न्यायालयाला विनंती केली होती की मला पुस्तकं वाचायला परवानगी द्या आणि मला चौकशीसाठी जर परत ताबा घेतलेला आहे, मी न्यायालयीन कोठडीतनं ताबा घेतलेला आहे तर पोलीस काहीच चौकशी करत नाहीत, मला काहीही विचारलेलं नाही असं मी न्यायालयाच्या समोर सांगितलेलं होतं. आणि फक्त त्यांना अपेक्षा आहे की आम्ही रामराजे असतील, प्रभाकर देशमुख असतील यांचं नाव घ्यावं वगैरे. तर परंतु ते सुद्धा मला विचारलं नव्हतं. अन्य जे 2 आरोपी आहेत त्यांच्यावर मात्र तो दबाव आणला गेला होता त्या दोघांचीच नावं घेण्यासंदर्भात. आणि विशेष म्हणजे त्या ठिकाणी अक्षय सोनवणे म्हणजे वडूज पोलीस ठाण्यामध्ये अक्षय सोनवणेंचा काही संबंध नव्हता ह्या केसमध्ये. ते सुद्धा तिथं हजर झाले होते. या चौकशी प्रक्रियेमध्ये त्यांनी येणं अजिबात अपेक्षित नाही, परंतु पोलीस कसं चुकीचं वागतात ह्याचं एक उदाहरण आहे की ह्या ज्या सातारची जी केस आहे जी वडूज पोलीस ठाण्याकडे ट्रान्सफर केलेली होती त्याचा तपास घनश्याम सोनवणेंकडे होता. त्या तपासामध्ये अक्षय सोनवणेंचा काही संबंध नाही तरीही ते तिथं आले होते आणि त्या तपास प्रक्रियेमध्ये इंटरफेअर करत होते. हे योग्य अयोग्य हे कायदेतज्ञ सांगतील त्याच्यावर. त्यानंतर मग कोर्ट आहे त्यांच्या समोर आम्हाला आणण्यात आलं 2 दिवसानंतर. मग त्या कोर्टाने आम्हाला 4 दिवस मला वाटते साधारण 4 दिवस परत PC दिली. त्या PC मध्ये सुद्धा मला शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे सेकंड लास्ट दिवसापर्यंत काहीही विचारलं गेलं नाही. दुसऱ्या दिवशी आम्हाला परत न्यायालयासमोर नेण्यात येणार होतं. मग आदल्या दिवशी मला साधारण 4 वाजता वगैरे पोलिसांनी बोलवलं आणि माझा जबाब घेतला गेला. जबाबामध्ये मी त्यांना त्यांना जे नावं अपेक्षित होती म्हणजे प्रभाकर देशमुख, रामराजे नाईक निंबाळकर, प्रभाकर घारगे, त्याच्यानंतर रणजित देशमुख, अनिल देसाई असे कोणाचीच मी नावं घेत नव्हतो. तर त्याच्यामुळे घनश्याम सोनवणेंना प्रचंड राग आला. ते मला बोलले की आतापर्यंत जे माझ्या पोलीस कोठडीत आलेत मी कुणालाही सोडलेलं नाही, मी प्रत्येकाला मारहाण करतो. तर मी त्यांना बोललो की साहेब तुम्हाला जी नावं हवी आहेत ती मी काय बोलणार नाही कारण त्यांचा काही संबंध नाही, हे मी माझ्या मनाने बातम्या केलेल्या आहेत. त्यावेळी ते मला असेही बोलले की तुम्ही म्हणजे खरं तर त्यांना पत्रकारितेतलं काहीच काही कळत नाही, फार काही कळत नाही, त्यांनाही कळत नाही, त्यांच्या सहकार्यांनाही कळत नाही, पत्रकारितेविषयी काही बोलतात. तर मला ते असे बोलले घनश्याम सोनवणे की तुम्ही जे व्हिडिओ केलेत त्याच्यामध्ये जे मॉर्फ फोटो लावलेले आहेत, मी बोललो साहेब मॉर्फ एकही फोटो नाही, ते व्यंगचित्र आहेत, ते व्यंगचित्र वेगळे आणि मॉर्फ फोटो वेगळे. त्याच्यानंतर ते बोलले की संजय राऊत म्हणजे संजय राऊत यांना त्यांनी शिवी दिली. ते बोलले की संजय राऊतांनी एक बातमी लिहिली होती सामनामध्ये मायनी कॉलेजच्या संदर्भात न्यायालयात मुंबई उच्च न्यायालयातली आणि त्यावेळी मला घाम फुटला असं त्यांनी संजय राऊतांनी म्हटलं होतं. मी त्यावेळी काय पॅरासिटामॉलची गोळी खाल्ली होती म्हणून मला घाम फुटलेला होता आणि त्यांनी मात्र असं लिहिलेलं आहे. तर खरं तर ज्यांना थोडंफार पत्रकारितेतलं कळतं त्यांना माहित आहे की संपादक जे असतात ते संपादक कुणीही बातम्या लिहित नाहीत. कोर्ट कव्हर करणारे वेगळे पत्रकार असतात मुंबईमध्ये, मुंबई उच्च न्यायालय कव्हर करणारे वेगळे पत्रकार असतात आणि
त्यांचा त्या न्यायालयीन वार्तांकनाचा अतिशय दांडगा आणि चांगला अनुभव असतो. तर ते एका बातमीदारांनी बातमी लिहिली, हे सुद्धा घनश्याम सोनवणे यांना माहीत नाही, कारण त्यांना तेवढं नॉलेजच नाही. त्यांनी जी पत्रकारिता बघितलेली दिसते ती तालुका लेवलची पत्रकारिता बघितलेली दिसते, त्यांनी वरच्या लेवलची पत्रकारिता बघितलेली नाही. त्यानंतर त्यांच्यासमोर एक खाडे नावाचा एक पोलीस बसलेला होता. त्यांनी मला त्यांचं पहिलं नाव आठवण झाले. मला बोलले की तुम्ही असे खालच्या पातळीवरचे शब्द वापरता. तर मी म्हणलं हे लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, आचार्य अत्रे अशा लोकांचा पत्रकारितेचा, बाबासाहेब आंबेडकर असतील यांचा वारसा आहे आपल्याला. स्वतः महात्मा गांधी लेख लिहिल्यामुळे जेलमध्ये गेले होते, लोकमान्य टिळक लेख लिहिल्यामुळे जेलमध्ये गेले होते, आचार्य अत्रे सुद्धा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर जेलमध्ये गेलेले होते. तर हे त्यांच्या म्हणजे कसलाही अभ्यास नसलेल्या गैरलागू जे पत्रकारितेच्या स्वातंत्र्याशी निगडीत जे प्रश्न आहेत, ते पत्रकारिता स्वातंत्र्यावर गदा आणणारे प्रश्न आहेत, असे प्रश्न ते मला विचारत होते. पत्रकारिता म्हणजे त्यांना शुल्लक, थिल्लर वगैरे आलतू फालतू अशा पद्धतीने ते बोलत होते. आणि मी पत्रकार म्हणून कसा योग्य नाही हे ते सांगण्याचा प्रयत्न करत होते. खरं तर त्यांनी काय कुठल्या पत्रकारांविषयी PhD केली की काय माहीत नाही. तर ते असं बोलण्याचा प्रयत्न करत होते आणि मी त्यांना असे महात्मा गांधी, आचार्य अत्रे, लोकमान्य टिळक यांचा आदर्श सांगणारे उत्तर देत होतो. संजय राऊतांविषयी ज्यावेळी ते घनश्याम सोनवणे बोलले त्यावेळी मी त्यांना बोललो होतो, साहेब संजय राऊत हे मोठे पत्रकार आहेत, ते संपादक आहेत, त्यांना मी आदर्श मानतो. तुम्ही त्यांच्याविषयी असं चुकीचं बोलणं हे बरोबर नाही. तुम्ही असं आमच्यासमोर तरी किमान असं बोलू नका. तर हे असं सगळं बोलत असताना त्यांना घनश्याम सोनवणेंना फार राग आला. आणि ते मला बोलले चल तुला दाखवतो. त्यांनी मला तिथून घेऊन गेले जिथं पोलीस कस्टडीच्या बाजूला जे पोलिसांच्या आरामाची खोली आहे तिथं मला नेलं गेलं. आणि त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी काही जणांनी एक जणाने हातात पट्टा घेतला, मला खाली बसवलं गेलं. एका पायावर घनश्याम सोनवणेंनी माझ्या एका मांडीवर एक पाय ठेवला, दुसऱ्या मांडीवर दुसरा पाय ठेवला. कांबळे नावाचे दुसरे एक त्यांचे सहकारी होते PSI, ते माझ्या मांडीवर बसले. त्याच्यानंतर शिरकुळे नावाचे जे एक व्यक्ती होते, कर्मचारी होते, त्यांनी मला पट्ट्याने पायाला मारलं. नंतर मला ते सहन होत नव्हतं, तरी पण मी ह्याच्यात सुद्धा मी त्यांना हे बोलून गेलो की म्हणलं साहेब या पोलीस कस्टडीमध्ये मी महात्मा गांधीजींचं नाव घेऊन उपोषण केलेलं आहे, मी अहिंसेचा विचार सांगतोय आणि तुम्ही मला नथुराम गोडसेसारखं असं हिंसावादी तुम्ही झालेला, तुम्ही मारहाण करताय, हे बरोबर नाही. पाठीमागे एकदा ते मला असे बोलले होते 1-2 दिवस अगोदर की माझ्यावर प्रचंड दबाव आहे, मला आमच्या बायका मुलांची काळजी आहे, म्हणून मला तुमच्यावर कारवाई करावी लागते. तर तो संदर्भ घेऊन मी त्यांना असं बोललो होतो की साहेब माझ्यावर हात उचलताना अगोदर तुम्ही तुमच्या बायका मुलांची चेहरा नजरेसमोर आणा आणि तुम्ही मला मारहाण जी करताय ती योग्य तुमच्या सत्सद विवेक बुद्धीला पटते का हे बघा. हे असं बोलल्यानंतर मग ते मारायचे थांबले. परंतु त्यांनी माझ्या हातावर असेल, इकडे असेल मारहाण केली होती, पायाला खाली मारहाण केली होती, गुडघ्यावर पट्ट्याने मारहाण केली होती. ते जे बाकीचे जे पोलीस आहेत, कांबळे, शिरकुळे वगैरे, ह्यांना मला मारायची इच्छा नव्हती. मग त्यामुळे घनश्याम सोनवणे स्वतः हातात पट्टा घेऊन मला मारहाण केली होती. आणि मारहाण माझ्या शरीरावर किती झाली ह्याच्याविषयी जे हृदयावर जे घाव बसलेले आहेत माझ्या, ते मी माझ्या आयुष्यात मी विसरू शकत नाही, मी विसरणार सुद्धा नाही आणि ते विसरावेत अशी माझी बिलकुल इच्छा नाही. परंतु ज्यावेळी मला दुसऱ्या दिवशी न्यायालयामध्ये नेण्यात आलं तर न्यायाधीश मॅडमनी मला पहिल्यांदा आमच्या तिघांना पहिल्यांदा ते जे दुसरे आरोपी होते सुभेदार, मला वाटतं त्यांना बहुतेक गोळ्या वगैरे मिळाल्या का विचारलं आणि मला विचारलं की तुम्हाला पुस्तक मिळालं का. तर पुस्तक मिळाल्याचं मी सांगितलं, परंतु मी म्हणलं की मॅडम पोलिसांनी मला काल मारहाण केली. ते ऐकल्यानंतर
जज मॅडम म्हणजे त्यांचा जो चेहरा आहे त्याच्यामध्ये माझ्याविषयीची करुणा, पोलिसांच्या कृतीविषयीचा जो संताप आहे तो चेहरा मला आजही जसा तसा दिसतोय. न्यायालय खरोखरच म्हणजे एखादी जर चुकीची गोष्ट असेल, मग ते कुणी असेल, पोलीस असतील किंवा कुणी, तर ते कधीही सहन करू शकत नाही. याचा प्रत्यय मला त्यावेळी आला. आम्हाला साधारण 11:30-12 वाजता न्यायालयात नेलं होतं. तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत केवळ माझ्या मारहाणीचंच चौकशी त्यावेळी तिथं सुरू होती. न्यायालयाने ते प्रकरण अतिशय गांभीर्याने घेतलं. त्यावेळी घनश्याम सोनवणे सांगण्याचा प्रयत्न करत होते की म्हणजे असं काही झालं नाही, मी कशाला मारहाण करू वगैरे. म्हणजे एक पत्रकार खोटं बोलणार नाही याची खात्री न्यायालयाला होती. मी न्यायालयाला हे सांगितलं की मॅडम, मी स्वतः पत्रकार आहे, म्हणजे मी खोटं बोलणार नाही, मला ह्यांनी मारहाण केलेली आहे. आणि एवढंच नाही तर न्यायालयाने म्हणजे सगळ्या लोकांना बाहेर काढलं आणि दरवाजे बंद करून मला ते सांगितलं की सर्व दाखवा तुम्ही की कसं तुम्हाला मारलं. तर ते मी प्रात्यक्षिक दाखवलं की मला हे घनश्याम सोनवणे माझ्या दोन्ही मांड्यांवर कसे उभे राहिले होते, कांबळे कसे बसले होते आणि पट्ट्यानं कसं मारलं गेलं. त्यानंतर मला न्यायालयाने सिव्हिल हॉस्पिटलला लेखी ऑर्डर दिली, लेखी पत्र दिलं की ह्यांचं पूर्ण आरोग्य तपासणी करावी. त्याच्यानंतर मग मला तिथं नेलं गेलं हॉस्पिटलमध्ये, माझी तपासणी केली. माझ्यासोबत जे पोलीस होते त्यांची गडबड सुरू होती की तिथल्या हॉस्पिटलवाल्यांना मॅनेज करणं वगैरे. आता काय त्यांचे ठीक आहे, त्यांनी काय काय केलं असेल हे त्यांनाच माहिती. तिथं सत्यवान खाडे नावाचे एक कॉन्स्टेबल होते. ते मला बोलले की तुम्ही हे साहेबांची आमच्या तक्रार नाही करायला पाहिजे होती न्यायालयासमोर, आता तुमच्यावर आणखी गुन्हे दाखल करू. म्हणजे बघा की पोलीस कसे वागतात. म्हणजे खरं तर कुठल्याही आरोपीला ज्यावेळी न्यायालयात नेलं जातं त्यावेळी आरोपीला विचारलं जातं की पोलिसांबद्दल तुमची काही तक्रार आहे का, आणि तो सांगायचा अधिकार त्या आरोपीला असतो. आणि मी तर एक पत्रकार आहे, पत्रकारावर तुम्ही हात उचलता हे अतिशय चुकीचं आहे. महात्मा गांधीजींचं मी नाव घेतलेलं असं असताना तुम्ही माझ्यावर हात उचलता आणि वरून अशी अपेक्षा करता की तुम्ही हे न्यायालयाला सांगू नये. तर हा अतिशय म्हणजे पोलिसांनी केलेला चुकीचा प्रकार होता हे. आणि हे जे मी आता व्हिडिओ समोर जे सांगतोय तुम्हाला सगळ्यांना, हे मी न्यायालयात बोललेलो आहे, लेखी तक्रार केलेली आहे आणि त्याची न्यायालयाने इन्क्वायरी सुद्धा केली. आता न्यायालयाला काय काय आढळलं, त्याच्यावर न्यायालयानं पुढे काय कारवाई केली नाही केली हे मला माहीत नाही. पण न्यायालयाने जी गंभीर दखल घेतली याबद्दल मी न्यायालयाचा अतिशय हात जोडून ऋणी आहे. मला माननीय न्यायाधीश मॅडमचा जो ह्या घटनेचं जे त्यांनी गांभीर्याने जे घेतलं होतं, जो त्यांचा चेहरा, जे मी मगाशी बोललो की म्हणजे मारहाणीबद्दलची सहानुभूती आणि पोलिसांच्या कृतीबद्दलचा संताप, हे जे न्यायालयाने जे न्यायाधीश मॅडमच्या जे चेहऱ्यावरचं मला आजही तो चेहरा आठवतो की मला त्यांनी त्यावेळी हे प्रकरण त्यांनी गांभीर्याने घेऊन मला त्या घटनेत न्याय द्यायचा प्रयत्न केला. न्यायालयाविषयी अशा शेकडो गोष्टी चांगल्या सांगता येतील, त्याला मर्यादा आहेत. परंतु मी ज्यावेळी ह्या अशा कहाण्या सांगत जाईन जे माझ्या जेल कालावधीमध्ये घडलेल्या आहेत, त्यावेळी मी न्यायालयाबद्दल माझ्या तोंडून आदरच व्यक्त होईल. कारण न्यायालयाकडून पोलिसांच्या चुकीच्या गोष्टीचं समर्थन केलं जात नाही. माझ्या ह्या पोलिसांनी जे घनश्याम सोनवणे यांनी जे चुकीचं केलं त्याचं न्यायालयाने अजिबात समर्थन सोडाच, परंतु ते सहन केलं नाही. ते कागदावर घेतलं, रेकॉर्डवर घेतलं. मला अपेक्षा आहे की सरकारने सुद्धा त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. कारण अहिंसेचं आचरण करणाऱ्या व्यक्तीवर तुम्ही हिंसेचा वापर करता. महात्मा गांधीजींचं नाव घेणाऱ्या व्यक्तीच्या बद्दल तुम्ही नथुराम गोडसेसारखं वागता, हे अत्यंत चुकीचं आहे. माझा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते नक्की सांगा. धन्यवाद.